दादा काय म्हणाल मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी काळे झेंडे दाखवले गेले आणि मला असं वाटतं सगळ्यात आहे ते सुरक्षा यंत्रणेचं हे अपयश आहे की आजचा दिवस 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिन आहे। आंदोलन विषय भूमिका मागण्या या योग्य आहेत, परंतु त्याच्यासाठी हे व्यासपीठ मला असं वाटतं योग्य नव्हतं। मी पोलीस यंत्रणा याला दोष देतो की अशा पद्धतीने या आंदोलनात अशा गोष्टी व्हायला नव्हत्या। काय म्हणाल मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे पण काय मुद्दे कालच प्रेस घेऊन सांगितले की तेच मुद्दे बोलले जातील, काय घोषणा झाली? मी काल मला असं वाटतं आपल्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या, जसंच्या तसं भाषण मी काल सांगितलं तसं भाषण आलेलं आहे। आता मदत करू असं सांगितलं, ज्या ओला दुष्काळ जवळपास 4,500 गावात पाणी घुसलेलं आहे याच्याविषयी मदत करू सांगितलं। काय मदत करू सांगितलं का? एनडीआरएफच्या निकषानुसार हेक्टरी पिकाच्या नुकसानावर काही सर्वे कोणतीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलं याचाच अर्थ फक्त ह्या बोलाचीच कडी आणि बोलाचं भाषण। घृष्णेश्वराला निधी दिला, कुठं दिला निधी? 10 वर्षांनीच घोषणा आहे। मुख्यमंत्र्याचं 14 ते 19 भाषण ऐका, त्याच्यामध्ये सुद्धा घृष्णेश्वराच्या निधीचा उल्लेख आहे। त्याच्यानंतर हायब्रिड अम्युनिटी मधून रस्त्याचं काम सांगितलेलं आहे। कोणते रस्ते चालू आहे? हायब्रिड अम्युनिटीच्या कोणत्याही रस्त्याचं काम सुरू नाही। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अडचणी त्याच्यामध्ये। 4 लाख विहिरी पैकी 30,000 विहिरी, फार मोठा पराक्रम आहे का हा? 2023 ला जाहीर केलेल्या 4 लाख विहिरी आज 30,000 होतात, म्हणजे 10 तुमच्याच तोंडाने तुमचेच आकडे 4 लाख विहिरी पैकी 30,000 म्हणजे किती टक्के झालं? 7-8% काम झालेलं आहे। त्याच्यानंतर त्यांनी ही योजना 2700 कोटीची जाहीर केली। खरं तर या योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार आहे। 1680 कोटीची उद्योजकांच्या काळातली सरकार 2720 का झाली आणि माझं असं म्हणणं की 3200 पर्यंत जाणार आहे। याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। त्याच्यानंतर 800 कोटीचा हिस्सा सरकारने दिला असं खोटे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी चुकीचं वक्तव्य केलेलं आहे। 800 कोटी रुपये कर्ज रूपाने ज्याला सॉफ्ट लोन महानगरपालिकेला दिलंय, याचा अर्थ संभाजीनगर जनतेच्या डोक्यावर 800 कोटीचं कर्ज सरकारने लादलेलं आहे असं माझं मत आहे। आणि म्हणून लातूरच्या कोचची घोषणा केली। लातूरचा कोच काय आताच आहे का? हे काय मंत्रिमंडळाचा विषय आहे का? हा दुष्काळ ज्यावेळेस पडला त्याच्यानंतर लातूरचं जे सुरू झालं, त्याच्यानंतर लातूरला अशी घोषणा त्यावेळेस केंद्राने केली, अजून सुद्धा त्याची अंमलबजावणी नाहीये। त्यानंतर जे मेडिकल कॉलेजेस मराठवाड्यात डिक्लेअर झालेले, परभणी असेल, हिंगोली असेल, धाराशिव असेल, अजून कोणताही निधी नाही। लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारतीच्या विषयी सुद्धा कोणती भूमिका अजून सरकारने मांडली। म्हणून सरकारने वेग भाषण माननीय मुख्यमंत्र्यांनी इथं केलं। मराठवाड्याच्या पत्री सगळे पूर्णपणे निराशा आहे। मराठवाडा 1 वर्ष 1 महिना 2 दिवस उशिरा स्वतंत्र झालाय, त्यामुळे विकासात जो मागे तो पुढे नेण्यासाठी हे सरकार बिलकुल कोणतंही काम करत नाही। पुन्हा एकदा मी कालच सांगितलं होतं मराठवाडा वॉटर ग्रीड विषयी बोलतील, फक्त शब्द वापरला नाही पण तो बाकी सांगितलं, परंतु ह्या योजनेचा सर्वे सुद्धा अजून सुरू झाला नाही। अजून सर्वेच करायला 2-2, 4-4 वर्ष लागतील, नंतर मंजुरीला 2-4 वर्ष लागतील, निधीला 2-4 वर्ष लागतील आणि व्हायला सुरुवात जर झालीच तर 20 वर्ष लागतील, अशा प्रकारची स्थिती आहे। परंतु रोज दरवेळेस मराठवाड्यात आले, आता बीडला तेच बोलतो मी, 100% सांगतो की मृगजळ मराठवाड्याला दाखवलं जातं। सगळ्या मराठा समाजाची भूमिका काही चूक याच्यातला भाग नाही, ओबीसी समाजाची भूमिका सुद्धा चूक नाही, चूक आहे याच्यातला काही भाग नाही, दोन्ही भूमिका योग्य आहे। सरकारने मला असं वाटतं याच्यामध्ये बॅलन्स साधण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं। आणि आपला राज्य जातीपातीत विभागलं गेलं नाही पाहिजे, ही सुद्धा खबरदारी आपण सगळ्यांनीच घेतली पाहिजे। महाराष्ट्र ओबीसी आणि मराठा एकमेकांच्या समोर उभा राहिलेला आहे। सोशल मीडिया असेल तर एका ठिकाणी एकमेकांबद्दल रोष निर्माण झालेला आहे। महाराष्ट्राला मराठा आणि ओबीसी आमने सामने काढलेला परवडणार नाही, सरकारने काय करायला? नाही, सरकारच याला खतं पाणी देतंय असं माझं मत आहे। सरकारच या विषयाला खतं पाणी देतं की जाती जातीत भांडणं लावं, कटेंगे तो बटेंगे तो कटेंगे हेच वाटतात सगळ्यांना, हेच वेगवेगळ्या जातीत वाटतात प्रत्येकाला वेगवेगळ्या। आता धर्माच्या नंतर जातीवर येऊन पोहोचलेले सगळे, ओबीसी मराठा, मराठा मराठेतर, ब्राह्मण, ओबीसी, ओबीसी मध्ये माळी, बंजारा, वंजारा, हे कोण करतंय? तुम्ही बघा वक्तव्य कोणाचे, विरोधी पक्षाचे कोणाचे का? भुजबळ कोणाचे, मुंडे कोणाचे, बोलतोय कोण? मला असं वाटतं सरकारमधील लोकच याच्याविषयी भूमिका व्यक्त करतात। आम्हाला सरकारचा हा अजेंडा दिसतो की काय
हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र विभाजित करणं, जातीपातीत विभागणं मला वाटतं सरकारचा अजेंडा दिसतोय. थँक्यू.